नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुचरित्रातील अध्याय 2 आपण आज बघत आहोत. ज्यावेळी ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीची नंतरची व्यवस्था 4 युगांवर सोपवली. प्रत्येक युगाचा कालखंड हजारो वर्षांचा होता. ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपले काम सुरू केले होते. कृत, त्रेता व द्वापार ही युग होऊन गेली. कृतयुगाला सांगितलं की तुझ्या काळात सर्व लोक सरळ मार्गी वागतील, खोटेपणाने वागणार नाही. ब्राह्मण वेद विद्येत पारंगत होतील, आपापली कामे उत्तम प्रकारे करतील. नंतर सत्ययुग म्हणजेच कृतयुग सुरू झालं. त्यालाही सांगितलं की या युगात आरंभी काही लोक संमिश्र भावनेने वागतील, पण सत्ययुग हे सत्वगुणी असल्यामुळे लोकांची राहणी पालटली, लोक सत्यवृत्तीनेच वागत होते. यानंतर त्रेतायुगाला सुरुवात झाली. त्या काळात बरेच लोक यज्ञयाग करण्यात आपोआप गुंतले होते, धर्मशास्त्राप्रमाणे वागत. व त्रेतायुग नंतर सुरू झालं. त्रेतायुगानंतर द्वापार युगाची सुरुवात झाली. त्या काळात बरेच लोक युद्धप्रिय होते. लढाया करणं, शस्त्र चालवणं, धनुष्यबाण वापरणं हे प्रकार जास्त लोक होत होते. काही लोक कठोरही होते व काही लोक दयाभावीही होते. व्यापार उदीमांची भरभराट चालली होती. त्यानंतर कलियुगाची सुरुवात झाली. सध्या कलियुग आहे. त्या काळात हे युग ब्रह्मदेवाला म्हणाले, देवा, मी अविचारी, अमंगल, भांडखोर व चिडखोर वृत्तीचा. माझ्या काळात अशाच लोकांशी माझे स्नेहसंबंध जास्त जुळतील. देवाधर्माने वागणारे, सत्याने दानधर्म करणारे, विद्वान असणारे हे मला नकोसे वाटतील. मग लोकातील कलह वाढतील. ब्रह्मदेवानी या महापुरुषाची समजूत घातली व जे लोक देवाब्राह्मणांची पूजा करतील, सत्यनिष्ठेने वागतील, दानधर्म करून पुण्य मार्गाने राहतील, त्यांना तू त्रास देऊ नको असं त्यांना सांगितलं. असत्य, फसवेगिरी, अधर्मवृत्ती वाढली तरी काही लोक सत्यप्रिय असतील व त्यांचा तू राग धरू नको. जे लोक निरनिराळे धर्मग्रंथ वाचतील, कथापुराणे ऐकतील, तीर्थयात्रा करून पुण्य जोडतील, त्या सर्वांकडे तू दयाद्र दृष्टीनेच पहा. पूर्वी गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. सभोवार उत्तम वृक्षवेली, समोरच्या प्रदेशात दिसणारी रंगीबेरंगी हरणे, झाडावरील निरनिराळे पक्षी, यामुळे तो परिसर खूप मोहक वाटत असे. या आश्रमात वेदधर्म या नावाचे एक थोर ऋषी राहत होते. ते वेदशास्त्रात निपुण होते. त्यांच्याकडे दूरदूरचे अनेक शिष्य वेदविद्या शिकायला यायचे. त्यात दीपक नावाचा एक सद्गुणी शिष्य होता. गुरुजींवर त्याची फार श्रद्धा होती व गुरुजींचाही त्याच्यावर खूप लोभ होता. एक दिवस वेदधर्म ऋषींनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून सांगितले की मला जे येत होतं ते मी तुम्हाला शिकवलं. माझ्याबरोबर तुम्हाला यात्रेला नेलं, निरनिराळी पवित्र क्षेत्रे तुम्ही पाहिली, यात्रा केल्यात, तुम्हाला बरं वाटलं असेल. पण माझ्या मनाला अजून पूर्ण समाधान नाही. माझ्याकडून पूर्वजन्मी किंवा या जन्मी जाणता अजाणता जी पापं झाली ती संपूर्ण संपलेली नाहीत. काही भाग अजून शिल्लक आहे. त्या पापातून मुक्त होण्यासाठी मला काशी क्षेत्री जायचे. तिथे जाऊनच माझं पापक्षालन होईल. पण ते करताना मला भयंकर कष्ट सोसावे लागणार. त्या कष्टाच्या काळात माझी सेवा करायला कुणीतरी शिष्य माझ्याबरोबर येईल का? मी त्याला काशीला घेऊन जाईन. कोण आहे तुमच्यापैकी तयार? माझी सर्व सेवा त्यालाच करावी लागेल. वेदधर्मांचे हे विचार ऐकून सर्वांनीच आपली पसंती त्यांना सांगितली. पण ते काही काळ स्तब्ध राहिले व नंतर पुन्हा म्हणाले, माझ्या प्रेमळ शिष्यांनो, तुम्ही माझ्याबद्दल जी श्रद्धा दाखवतात ती क्षणभंगूर आहे. मी काशीला गेल्यावर मला कुष्ठरोग होईल, तो 21 वर्ष मला भोगायचा आहे. त्या काळात मी पांगळा आंधळा होईन व अशा माझ्या दुबळ्या अवस्थेत माझी सेवा करायची आहे. अशी सतत सेवा करणं हे काम तितकं सोपं नाही. सेवेत कसूर झाला तर कदाचित मला मृत्यू येईल. पुढच्या सर्व अडचणी नीट लक्षात घेऊनच तुम्ही तयारी असेल तर विचार करा, नाहीतर आरंभीच नाही म्हणा, त्याचं मला अजिबात वाईट वाटणार नाही. ही सर्व हकीकत ऐकून सर्व शिष्य स्तब्ध बसले. पण 21 वर्षाचा दीर्घकाळ आपण कशी सेवा करू याची त्यांना शंका येऊ लागली.
पण त्या शिष्यवर्गातील एक शिष्य दीपक निर्धारानं गुरुजींना म्हणाला, मी आहे तुमच्याबरोबर यायला तयार. मी सर्व सेवा करीन, प्रसंगी मी मरेन, पण तुम्हाला अंतर देणार नाही. वेद धर्म ऋषी दीपकला घेऊन काशीला गेले. तिथून जवळच असणाऱ्या मणिकर्णिका क्षेत्री ते गेले. तेथे कंबळेश्वर या नावाचे शंकराचे जागृत देवस्थान आहे. तिथं त्यांनी शंकराची मनोभावे पूजा केली, पण तिथेच ते कुष्ठरोगी झाले. दीपकला तो सारा प्रकार पाहून धक्का बसला, पण तो मनाने खंबीर होता. तो गुरुजींची सेवा करू लागला. सकाळी उठल्यावर तोंड धुणे, आंघोळ, खाणं पिणं, रोज पाय चेपणं हे तो नित्यनियमाने करत असे. गावात जाऊन भिक्षा मागून आणायचा. गोडधोडही भिक्षा मिळायची. देवळात आल्यावर तो प्रथम गुरुजींना द्यायचा, पण आजारीपणामुळे त्यांचा स्वभाव चिडखोर बनला. ते दीपकला वाटेल तसं बोलत, पण तो त्यांना एका शब्दानेही दुखवत नव्हता. त्यांची एकनिष्ठतेची सेवा करण्याचं त्यांनी वचनच घेतलं होतं. व्रतच होतं जणू काही. कधी कंटाळा नाही, कटकट नाही. त्याची ती एकनिष्ठा पाहून श्री शंकर प्रसन्न झाले. ते दीपकला भेटले व म्हणाले, हवा तो वर माग, तू मागशील ते मी देईन. पण दीपक म्हणाला, तुमच्या दर्शनानं आणि भेटीनं मी समाधानी आहे, पण माझ्या गुरुजींच्या अनुमतीशिवाय मी काहीच मागणार नाही. त्यांना विचारीन व नंतर सांगेन. दीपकची निष्ठा पाहून श्री शंकर विष्णुदेवांना भेटले. विष्णुदेवही त्या शिष्याला भेट घेण्याची त्यांनी इच्छा प्रदर्शित केली. ते स्वर्गातून आले व दीपकला भेटायला पृथ्वीवर आले. दीपकची गुरुभक्ती पाहून ते चकित झाले. 1.5 तपाहून जास्त काळ तो आपल्या गुरुजींची सेवा करतोय, पण कंटाळत नाही आहे. श्री विष्णूही त्याच्यावर प्रसन्न झाले व हवा तो वर माग म्हणाले. दीपक म्हणाला, हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना तुम्ही प्रसन्न होत नाही, त्यांच्या इच्छा पूर्ण करत नाही. मी तुमची काहीच भक्ती केली नाही, मला मात्र हवा तो वर माग असं का सांगता? हे नवलच नाही का? मी तर सामान्य मनुष्य आहे. त्यावेळेला श्री विष्णू म्हणाले की अरे, आम्ही तुला वर मागतोय, पण वर माग सांगतोय, पण तू काहीच बोलत नाही. तो म्हणला, गुरूंची सेवा हीच माझी सेवा चालू आहे, त्याच्यात मला खंड पडू द्यायचा नाही आहे. मला कोणताही तुमचा वर नको आहे, पण तरीसुद्धा आपण कृपा करून मला जर वर द्यायचाच ठरवलं आहे, तर माझ्याकडून माझ्या गुरूंची उत्तम सेवा घडावी असं ज्ञान मला द्या, एवढीच इच्छा आहे. हा सारा प्रकार मग दीपकने ऋषींना सांगितला. ते ऐकून त्यांना दीपकच्या वृत्तीची खात्री पटली. ते प्रसन्न होऊन म्हणाले, तुझी भक्ती व सेवा पाहून मी समाधानी झालो आहे. थोड्याच दिवसात मी रोगमुक्त होईन व नंतर आपण आश्रमात जाऊ. 21 वर्षाचा काळ पूर्ण होताच वेद धर्म ऋषी रोगमुक्त झाले. गंगास्नान करून त्यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं व परत आश्रमात आले. दीपकची कीर्ती सर्व दूर पसरली होती. नंतर तो गुरुजींचा निरोप घेऊन घरी गेला. पुढे त्याने उत्तम संसारही केला. असा हा दीपक नावाचा शिष्य वेद धर्म ऋषींसाठी एकनिष्ठ राहिला व त्याने श्री विष्णू व श्री शंकरांनी त्याला वर द्यायचं ठरवलेलं होतं, तरीही सुद्धा त्यांनी ते नाही सांगितलं व त्यांनी सांगितलं, गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती आम्हा आधीन, आमचा गुरुची देव जाण, अन्यथा नाही जाण पाव. तो म्हणला, माझे गुरु हेच माझे दैवत आहेत, तेच माझं देव आहेत व त्यांच्या सेवेशिवाय मी कुणालाही शरण जाणार नाही, कुणालाही मी त्यांची सेवा करणार नाही. फक्त गुरु हेच माझे सर्वज्ञ